अक्कलकोटला स्वामी पहिल्यांदा आले तेव्हा सीमेवरती खंडोबाचं मंदिर आहे ना एस टी स्टँड जवळ, ते एका मुसलमानाने पहारेकरीने त्यांची चेष्टा केली। तो पितळेचा हुक्का त्यांना रिकामी दिला पाजायला, त्यामधून त्याने अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला। त्यावेळेला त्या मुसलमानाने पहारेकरीने स्वामींची माफी मागितली। हा शर्ट कपनी त्यांना भेट वस्तू म्हणून दिला। त्याच्यावरती उर्दू भाषा आहे। बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते, विहिरीला पाणी नव्हतं, 80 फूट खोल होती। त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केल्यानंतर पाणी आलं, त्याला कुशावरचं तीर्थ बोलतो। पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी फिरवत होता स्वामी। मेण्यामधून बसून जायचे, ते रक्तचंदनाच्या खोडावात पादुकात कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौरी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत। त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं। कोकणातील डोंगरी शास्त्रीयांना लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली, त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले। उघडून बघतात तर माकडांचे फोटो। नंतर मग स्वामींकडे परमिशन घेतली। हे 4 ओरिजिनल फोटो आहेत। पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटो बुंता टोल, चौथा चोळप्पांच्या घरामधला। तुम्ही उभे आहात ते चोळप्पांचं घर। 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले, 146 वर्ष समाधी आहे। चोळप्पांची आता 5वी पिढी चालू आहे, 5वी आणि 6वी पिढी। तुम्ही बघून आलात मंदिर, तो चोळप्पांचाच वाडा होता। 1/4 भाग पाडून तिथे 1878 ला समाधी घेतली। जय स्वामी समर्थ।